ही त्यांनी 50 खोक्यापासून ते 100 खोक्यापर्यंत लावली. आपले खासदार तिथे गेले, ते एकदा मला विमानात भेटले. मी म्हटलं, भाऊ तुम्ही का गेलात? इतके जुने, इतके आदर्श सगळ्यांसाठी. तेव्हा मला त्याच्या बाजूच्या माणसानं सांगितलं, 100 सगळ्यात जास्त किंमत त्यांची लागली म्हटलं. तेव्हा हे हिशोब जे आहेत हे लोकांसमोर आहे. या डोंबिवलीमध्ये तुमचे बाळराजे आता खासदार आहेत. उद्या त्यांचा वाढदिवस आहे, साजरा होईल. साला एकही लाईटचा पोल शिल्लक नाही. हे पोलवरच लटकलेत, काम कुठे आहे? ही सरकारची परिस्थिती आहे. या गँग संपणार, आपापसात लढून संपणार. उद्या निवडणुका घ्या, आपलं सरकार आलं की आम्ही संपवणार. एन्काउंटर त्या अर्थाने घेऊ नका. आम्हाला माहित आहे गँग कशा संपवायच्या. आम्ही पाहिलंय फार जवळून सगळं हे. आता जी तुम्हाला सुरसुरी आलेली आहे ना, आमच्या लोकांना तुरुंगात टाकता, आमच्या लोकांना खोटे गुन्हे दाखल करताय. मगाशी मला वाटतं तात्याने सांगितलं, अजून कोणीतरी आपलं साळवींनी सांगितलं, गोळीबार झाला त्याच दिवशी भारतीय जनता पक्षाचा आणखीन एक नगरसेवक, काय मनोज राय, बलात्कारच ना 376 फरारी आहे. भाजपचं चारित्र्य, कॅरेक्टर. एक तुरुंगात आहे गोळीबार, एक फरारी आहे बलात्कार. आणि बाळराजे फिरतायत, पोलवर लटकलेले आहेत. जमिनीवर या, असे लटकू नका. तुमचे वडील पण लटकलेले आहेत. एक लक्षात घ्या. पण शिवसेना लटकलेली नाही. शिवसेना जमिनीवर आहे. काय म्हणतायत? राम मंदिर म्हणे त्यांच्यामुळे उभं राहिलं. मग आम्ही का तिथे गोट्या खेळायला गेलो होतो? अरे बाळासाहेब ठाकरे नसते, शिवसैनिक नसता, तर नरेंद्र मोदीच्या हातून परवा ती प्राण प्रतिष्ठा झालीच नसती. रेकॉर्ड आहे. बाळासाहेब ठाकरे आरोपी नंबर 3 आहेत. अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि बाळासाहेब ठाकरे, आम्ही सगळे आहोत त्याच्यामध्ये. सतीश प्रधान आहेत, आमचे खासदार आहेत. मी स्वतः 6 वेळा जाऊन कोर्टापुढे उभा राहिलो साक्ष द्यायला. आणि म्हणतात शिवसेनेचं योगदान काय? तुम्ही कुठे होतात? पळून गेलात काखावर करून, ढुंगणाला पाय लावून.